आहा! हा पहा एकदम किती छान असा वरीचा भात इथे आज सहसुगरणमध्ये बनवलेला आहे. तर आषाढी एकादशी निमित्त मी इथे वरीचा पुलाव आणि शेंगदाण्याची आमटी बनवलेली आहे. तर हा वरीचा भात एकदम असा सुटसुटीत आणि मोकळा झालेला आहे. आणि शेंगदाण्याची आमटी तर पहा दिसते कशी एकदम छान अशी दिसत आहे. आणि मी वेगळ्या पद्धतीने ती बनवलेली आहे. आणि याच्यासोबत मी इथे खमंग असे भाजलेले शेंगदाणे देखील सर्व केलेले आहेत. तर चला तर मग आपण आज ही रेसिपी पाहूया कशी करायची ती. तर इथे मी 2 वाटी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत आणि ते मी आता इथे खमंग असे भाजून घेणार आहे. तर वरीचे तांदूळ आपण जेवढे जास्त वेळ भाजू खरपूस असे गुलाबी कलर येईपर्यंत आपण इथं आता हे वरीचे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. हे पहा असे गुलाबीसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे. तर असा हा तांदूळ भाजल्यानंतर एकदम असा सुटसुटीत आणि मोकळा असा हा इथे भात आपला तयार होणार आहे वरीचा. तर इथे मी कढईमध्ये आता तांदूळ भाजून घेतलेले आहेत आणि ते बाजूला काढून ठेवलेले आहेत. 1 चमचा तेल घेतलेले आहे. तर इथे मी आता हा भात फोडणी टाकून घेणार आहे. तर आपण इथे हा भात म्हणजे पुलावच तयार करणार आहे. तर इथे अर्धा चमचा मी जिरे घातलेले आहेत. उपवासासाठी जिरे चालतात. थोडीशी हळद घालून घेतलेली आहे. आता मी इथे 1 वाटी बटाटा असा मीडियम साईजच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. त्या इथे मी तेलामध्ये आता परतून घेणार आहे. तर बटाटा आपला हा असा हलवून चांगला असा एकदम असा व्यवस्थित मऊ असा होईपर्यंत इथं भाजून घ्यायचा आहे. हळद घातल्यानंतर देखील थोडीशी चव ह्याची छान येते. थोडीशी एक कढीपत्त्याची 10-15 पाने टाकून घेतलेले आहेत आणि हा बटाटा असा हलवून घ्यायचा. तर या भातामध्ये मी बटाटा टोमॅटो वापरलेले आहे. तर कुणाला इथे उपवासाला काय चालत असेल तर तुम्ही बटाटा वगैरे घालू शकता. नसेल चालेल तर जिरे टाकून फोडणी टाकला तरी भात चालतो. जिरे आणि शेंगदाण्याचं कूट घालून देखील हा आपल्याला इथे भात बनवता येतो. मी इथे आम्हाला चालते म्हणून मी बटाटा टोमॅटो वगैरे घातलेले आहे. 1 मोठा टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटो आणि बटाटा एकदम असा स्मॅश होईपर्यंत आपण इथं परतून घ्यायचा आहे. तर असा साध्या सोप्या सहज रेसिपी बनवता येणारे असे सहज सुगरण चॅनेलला आपण सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आम्हाला चांगल्या चांगल्या कमेंट द्या. इथे तुम्हाला अजून नवीन रेसिपी काय हवी असेल तर आम्हाला सांगा. तर इथे मी 1 वाटी खरपूस असे शेंगदाणे भाजून घेऊन असे जाडे भरडे असे शेंगदाण्याचे कूट करून घेतलेले आहे. ते 1 वाटी मी इथे घातलेले आहे. 2 वाटी तांदळाला 1 वाटी मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि थोडंसं परतून घेऊन त्याच्यात आता मी गरम पाणी एक अर्धा लिटर असे आता घातलेले आहे. तर 2 वाटीसाठी जवळजवळ अर्धा लिटर ते पाऊण लिटर पाणी लागते आपल्याला इथे. तर मी आता सुरुवातीला अर्धा लिटर पाणी घालून घेतलेले आहे आणि इथं तेलामध्येच मिरची पूड घालायची आहे. माझी घालायची विसरलेली आहे. तुम्ही जर आता तेलात टाकली मिरची पूड तर कलर देखील छान येईल ह्याचा. माझी जरा विसरली त्यामुळे मी आता वरतून टाकत आहे. तर 2 वाटीसाठी मी इथे 1 वाटी आता घातलेली आहे मिरची पूड. खरं मला वाटते अजून 1 चमचा मिरची पूड इथे मी घालायला पाहिजे. तर आता मी घालून घेणार आहे परत आणि 1 चमचावर. कारण भात आपला हा शिजल्यानंतर जास्त होतो, असा फुलून येतो उमलून, म्हणून मी इथे 2 चमचे मिरची पूड घातलेली आहे. आता ते हलवून असे घेऊया व्यवस्थित. तर माझ्याकडं हा मसाल्याच्या डब्यातला हा चमचा आहे, हा छोटा आहे आणि ही 2 चमचे मी मिरची पूड घातलेली आहे. मिरची पूड कशी तिखट असेल त्या प्रमाणात आपण घालून घ्या. तर आता हे असं या पाण्याला उकळी आल्यानंतर इथे मी 2 चमचे मीठ घालून घेतलेले आहे. 2 वाटीला 2 चमचे मीठ मी घातलेले आहे आणि आपल्याला जर अजून म्हणजे व्यवस्थित प्रमाणात पाहिजे असेल तर किंचित थोडे घालू शकता. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आता हे सगळे असे
हलवून घ्यायचे आणि चांगली अशी उकळी आल्यानंतर आपल्याला हे भाजलेले वरीचे तांदूळ आहेत ते ह्यामध्ये मी आता घालून असे हलवून घेणार आहे. हे पहा, हे 4-5 लोकांसाठी हा भात तयार होतो, पुलाव वरीचा. 2 वाट्या तांदळाचा हा आता भात आपण केलेला आहे. तर याच्यावरती मी आता झाकून ठेवणार आहे. एक 10 ते 15 मिनिटानंतर परत हा भात उघडून पाहिल्यानंतर असा झालेला आहे पहा. त्यातले सगळे पाणी असे आटलेले आहे, भातामध्ये मुरलेले आहे चांगले. तर अजून थोडं यात पाणी घालून हा भात उमलून द्यायचा आहे. त्यासाठी मी इथे अजून 2 ते 3 वाट्या गरम पाणी मी घालणार आहे. अजून हा भात थोडासा उमलला पाहिजे चांगला असा मऊशार भात हा छान लागतो. तर मी इथे 3 वाट्या पाणी घालून घेतलेले आहे पहा. असा हलवून परत आता मी झाकून ठेवणार आहे. गॅस आपला मीडियम करून ठेवायचा. मग इकडे मी तोपर्यंत आमटीची तयारी करून घेणार आहे. तर त्यासाठी मी इथे 1 वाटीभर शेंगदाणे चांगले असे भाजून घेतलेले आहेत. त्याची सगळी वरची सालं काढून घेतलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे, थोडीशी हळद आणि 1 चमचा मिरची पूड घातल्या. आणि इथे आपल्याकडे दही वगैरे असेल तर तुम्ही 1-2 चमचे दही घालू शकता याच्यामध्ये. आता हे मी पाणी घालून चांगली अशी पेस्ट करून घेतलेली आहे पहा. अशी एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. आणि आता ह्याची आपण आमटी फोडणी टाकून घेणार आहे. इकडे भात पण आपला हा तयार झालेला आहे पहा. अजून एक 5 मिनिटं मी चांगली वाफ येऊन दिली आणि असा मऊसूत हा भात असा चांगला आता उमललेला आहे. हा आपला पुलाव एकदम छान झालेला आहे. तर इथे मी एक पातेलं ठेवून त्याच्यामध्ये मी आता 1 चमचाभर तेल घालून घेते आमटीसाठी. आता मी हे गरम चांगले झाल्यानंतर ह्याला आता फोडणी टाकून घ्यायची. त्यासाठी मी जिरे घातलेले आहेत अर्धा चमचा, किंचितसा हिंग टाकून घेतलेला आहे. 1 मिरची घातलेली आहे मी. ही ओली मिरचीच आहे, खरं लाल झालेली आहे. थोडासा कढीपत्ता, किंचितशी हळद, 1 चमचाभर मी इथे मिरची पूड 2 चमचे टाकून घेतलेले आहे. आणि आता ही पेस्ट करून घेतलेली आपण मिक्सरमध्ये मगाशी बारीक, ती याच्यामध्ये मी घालून घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं दही घातल्यामुळे थोडंसं आंबट आणि तिखट अशी इतकी छान आता ही आमटी होते. माझ्याकडे दही नव्हते म्हणून मी घातलेलं नाही. आपल्याकडे असेल तर दही किंवा थोडंसं ताक पण घालून घेऊ शकता हे बारीक करताना. हे पहा, इतकं छान अशी कलर तर बघायला किती छान आलेला आहे. मस्त असा वास सुटलेला आहे. आणि ही शेंगदाण्याची आमटी आपण इतर वेळेला देखील करू शकतोय. आणि अशी शेंगदाण्याची आमटी ही करून घेऊन ह्याच्यामध्ये जर तुम्ही खिचडी घातली तर ही आपली मिसळ पण होऊ शकते. तर ही शेंगदाण्याची आमटी अशी इतकी छान चवीला लागते आणि पौष्टिक असते. आता ह्याच्यामुळे आपल्याला पित्त वगैरे काही होऊ नये म्हणून मी थोडंसं इथे कोकम टाकून घेतलेले आहे. आणि कोकममुळं छानच चव येते ह्याला. आणि इथे मी आता मीठ घालून घेतलेले आहे 2 चमचे. आणि अशी हलवून घ्यायची. आणि ह्या आमटीला उकळी येऊ द्यायची नाही, जरासं हलवत राहायचं असं थोडा वेळ. तर ही आपली अशी उकळी आल्यासारखं झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा. कढीसारखं आपल्याला ह्या आमटीला उकळी येऊ द्यायची नाही, नाहीतर हे फुटलं जाते आमटी. आता गॅस बंद करून घेऊन त्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडंसं खोबरं टाकलेलं आहे सर्विंगसाठी. तर आता ही आपली आमटी तयार झालेली आहे. आता मी इथे सर्व केलेलं आहे.